You Khan. I am not Khan. You are bloody Khan. And you, Sandy, you will be famous because of me. इन्स्पेक्टर झेंडे नावाचा एक सिनेमा सध्या नेटफ्लिक्समध्ये ट्रेंडवरती आहे. तो सिनेमा नुकताच पाहिला. ॲक्च्युली मी रेग्युलर सिनेमा पाहत असतो, वेब सिरीज पाहत असतो. इथून पुढं वाटलं की आपण काय पाहतोय, लोकांनी काय पाहावं याविषयी सांगत राहावं. काही सिनेमे चांगले असतात त्यांच्याविषयी पण सांगावं आणि काही एकदमच बाकवास असतात त्यांच्याविषयी पण सांगावं. इन्स्पेक्टर झेंडे हा एकदमच झकास सिनेमा आहे. म्हणजे चार्ल्स शोभरा नावाचा एक इंटरनॅशनल गँगस्टर होऊन गेला. त्याचा जन्म फ्रान्समध्ये झाला होता आणि भारतासह इतर देशांमध्ये त्यांनी खूप कारनामे केली. सुमारे 35 मर्डर या गाडीने केले. त्याला झेंडे नावाचे इन्स्पेक्टरने, जे की मुंबई पोलीसमध्ये होते, त्यांनी 2 वेळा पकडलं. ॲक्च्युली 2 वेळा पकडणं एकाच इंटरनॅशनल गुंडाला ही एक रंजक कथा आहे आणि ती रंजक कथा खूपच छान पद्धतीने मांडण्यात आलेली आहे. नेटफ्लिक्सवरती जो इन्स्पेक्टर झेंडे नावाचा सिनेमा आहे तो त्यामुळेच पाहावासा नक्कीच पाहण्यालागी आहे. चिन्मय मंडलेकर यांनी हा सिनेमा डायरेक्ट केलेला आहे आणि त्यामध्ये मनोज वाजपेयींनी इन्स्पेक्टर झेंडे यांची एकदम मस्त व्यक्तिरेखा सादर केलेली आहे. जिम सर्ब नावाचा जो अभिनेता आहे तो ॲक्च्युली दिसतोच इंग्रजांसारखा. तो ॲक्च्युली सगळीकडे खूप छान ॲक्टिंग करत असतो. व्हिलन खूप छान करतो. त्याने चार्ल्सचा इथेही खूप छान पद्धतीने चार्ल्स साकार केलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं मला या सिनेमामध्ये एक डायलॉग मला आवडला. ज्यावेळेस इन्स्पेक्टर झेंडे असा याला चार्ल्सला पकडतो आणि त्याच्यानंतर तो म्हणतो की मी तुला पैसे देईन म्हणून. तर इन्स्पेक्टर झेंडे त्याला म्हणतो, किसीने सच्ची कहा है, चुतिया और हवा सब जगह होते. ऍक्च्युली हा भन्नाट डायलॉग आहे. ऍक्च्युली आपण सगळे पण त्याच पद्धतीने असतो, त्याच्यामुळेच हे जीवन चांगलं चाललेलं असतं. ऍक्च्युली या हसण्यालागी आहे म्हणून सांगण्याचं एक, पण एकदम खूप छान पद्धतीने हा सिनेमा सादर करण्यात आलेला. ही जी स्टोरी सुरू होते, चार्ल्स शोभराज हा तिहार जेलमधून पळून येतो. एक खोटा बर्थडे साजरा करतो तो. ऍक्च्युली दिल्ली पोलीस आणि त्या सेंट्रल जेललाही त्याची खरी जन्मतारीख माहीत नसते, परंतु इन्स्पेक्टर झेंडेला माहिती असते, कारण तर झेंडेने त्याला अगोदर पकडलेला असतो. आणि एकूण काय होतं की आपण खूप मोठा इंटरनॅशनल डॉन पकडलाय